कालपुरुषाला हळहळणं माहित नसतं, हळवे पण मान्य नसतं. रडणे कुडणे ही तर दुबळ्यांची भाषा. उसासे उमासे हे सर्वसामान्यांच्या दुःखावरचे उतारे. ज्या जाज्वल्य इतिहासाकडे जग डोळे विस्फारून बघणार असतं, त्या इतिहासाच्या लेखी अशा दुबळ्यांची गणती नसते. वैयक्तिक दुःखाचा आवंढा गिळून समष्टीचे अश्रू पुसण्याची बांधिलकी ज्यांनी स्वीकारली, अशा आणि केवळ अशाच व्यक्तींची इतिहास दखल घेतो. The kingdom of Jhansi will be dissolved. The late prince of Jhansi, Gangadharrao Nevalkar, has no hereditary successor to rule over the kingdom of Jhansi. Her Highness will therefore have no right over the Jhansi. मेरी धास्ती नाही दूंगी. जाऊन सांगा तुमच्या साहेबाला, इथं नागपूरची बांका राज्य करत नसून तांब्यांची मनू, पेशव्यांची छबेली आणि जिच्या धमन्यांतूनही केवळ पराक्रमच सळसळतो अशी नेवाळकरांची कुलस्पृशा लक्ष्मीबाई राज्य करते. ती तुमचं खालसाकरण मानत नाही. राजगृहाच्या सौधावर विराजमान होण्याचा मान केवळ एकाच जरी पटक्याचा. त्याच्या जोडीनं तुमच्या युनियन जॅकला तिथं जागा नाही. माझ्या झाशीवर, माझ्या झाशीवासियांवर माझा अत्यंतिक प्रेम आहे आणि केवळ त्यांच्यासाठी मी कुणीच प्राण धरून आहे. तेव्हा मी जिवंत असेपर्यंत झाशी देणार नाही. कळलं? सांगा माझ्या साहेबाला मेरी जर इतिहासानं आमची दखल घेतली तर ती स्वातंत्र्याचे उपासक आणि मृत्यूला न घाबरणारी मर्दानी राणी म्हणून घ्यावी एवढंच वाटतं. आमचा निर्णय ठरला. आम्ही युद्ध करणार. एक तर आम्ही या काळातल्या राजमाता जिजाऊ होऊ आणि आमच्या दामोदरला छत्रपती करू, नाहीतर चित्तौडच्या मानिनी पद्मिनी सारख्या धर्मासाठी व संस्कृतीसाठी पेटलेल्या या यज्ञकुंडात स्वतःला स्वाहा करून जोहार तरी करू. जय भवानी. सर्वत्र स्वधर्म आणि स्वराज्याची पायमल्ली होते आहे. स्वातंत्र्य हे कोणासही आयतं मिळत नसतं, ते युद्ध करूनच मिळवावं लागतं. स्वराज्य संपादनाचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे समरमार्ग. ज्या मार्गावरून आम्ही कधीही वाटेमध्ये पुन्हा एकदा सुवर्णरेखा नावाचा ओढा आडवा आला. राणीचा घोडाही नौखा पुन्हा पुन्हा अडखळला. राणीपाशी विचार करायलाही अवसर नव्हता. पाठीशी लहानगा दामोदर होता आणि इतक्यात शत्रू अगदी राणीच्या जवळ येऊन पोहोचला आणि मग मात्र इतक्यात तिच्या गळ्यातील कंठ्याच्या आशेने एका सैनिकाने तिच्या चेहऱ्यावर घाव घातला. तो नेमका तिच्या डोळ्यावर बसला. दुसरा वार तिच्या छातीवर बसला आणि तिसरा तर थेट तिच्या मस्तकावर बसला.